नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा खरोखरच दुःखदायक आहे. अजित पवार यांच्याप्रमाणेच यापूर्वी भारतातील काही ज्येष्ठ आणि नामवंत नेत्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. त्यांची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ. संजय गांधी हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते आणि इंदिरा गांधी यांचे सुपुत्र होते. 23 जून 1980 रोजी दिल्लीत विमान अपघातात त्यांचं निधन झालं. संजय गांधी स्वतः विमान चालवत होते आणि त्याच्यावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे त्यावेळी सांगितले जात होते. माधवराव सिंधिया यांचाही विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. तेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विमान वाहतूक मंत्री होते. 30 सप्टेंबर 2001 रोजी त्यांच्या स्वतःच्या विमानाचाच अपघात झाला. त्यांच्या खाजगी विमानाच्या अपघातातच त्यांचा मृत्यू झाला. कर्नाटकात रॅलीसाठी जात असताना हा विमान अपघात झाला होता. त्यानंतर लोकसभेचे माजी स्पीकर आणि DTP पक्षाचे नेते GMC बालयोगी यांचाही 30 मार्च 2002 रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. अपघातावेळी त्यांच्या सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला होता. डेरा नटुंग हे अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री असताना 8 मे 2001 रोजी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचाही मृत्यू झाला होता. हवामान खराब असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेचा फटका त्यांना बसला होता. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचासुद्धा 30 एप्रिल 2011 रोजी हेलिकॉप्टर अपघातातच मृत्यू झाला. पवन हंस हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर संपूर्ण वाळवंटात मृतदेह पसरले होते आणि ते सापडले होते. पंजाबचे तत्कालीन राज्यपाल सुरेंद्रनाथ यांचा 9 जुलै 1994 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. सुरेंद्रनाथ यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या घटना यापूर्वी भारतामध्ये घडलेल्या आहेत की विमान अपघातात या वरील नेत्यांचे निधन झालेले आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.